द्राक्ष खरेदी व्यवहारातील ₹9,90,000 चेक बाउन्स झाल्याप्रकरणी सोलापूर येथील न्यायालयाने आरोपी परमेश्वर दत्तात्रय कोरे राहणार नान्नज उत्तर सोलापूर यांना दोषी ठरवत 1 वर्षाच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादी रमेश वामन अवताडे राहणार विरवडे मोहोळ यांना ₹13,31,500 नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपीने सुनावणी दरम्यान धनादेश हरवल्याचा तसेच फिर्यादीने धनादेशाचा गैरवापर केल्याचा बचाव मांडला. मात्र साक्षीदारांचे जबाब, बँकेचे दस्तऐवज आणि इतर पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा बचाव अविश्वसनीय ठरवला. फिर्यादीने कायदेशीर देयकाच्या वसुलीसाठी दिलेला धनादेश आरोपीनेच जारी केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपी कोरेने आदेशाचे पालन न केल्यास अतिरिक्त 1 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पहा काय म्हणाले द्राक्ष उत्पादक शेतकरी रमेश अवताडे. मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन अवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी द्राक्ष बाग लावून जवळजवळ 13-14 वर्ष झाले. आजपर्यंत मला एवढा मोठा अनुभव आलेला नव्हता. एवढा मोठा अनुभव आल्यामुळे आपली भेट झालेली आहे. आणि मला परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर जिल्हा, तिथलं द्राक्ष व्यापारी त्यांनी 2017-18 मध्ये माझा द्राक्ष माल घेऊन जाऊन माझ्यावरती विश्वास संपादन करून 19 साली माझा द्राक्ष माल त्यांनी घेऊन जाऊन त्यावेळेस 9,90,000चा त्यांनी मला चेक दिला आणि त्यांनी मला सांगितले की हा चेक टाका. मी सांगितल्यानंतर आणि त्यावेळेस चेक टाकल्यानंतर बॉन्ड्स झाला. चेक बॉन्ड्स झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो नान्नज गावामध्ये परमेश्वर दत्तात्रय कोरे यांच्याकडे. तर तिथे गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बाबा चेक बॉन्ड्स झालेला आहे, मला माझी रक्कम दे. आता काय, आम्ही पण शेती करतो, कष्ट एवढं मोठं करावं लागतं आम्हाला, नवरा बायकोंना वगैरे. तर त्याने काय नाही देत नाही म्हणला आणि भांडण करायला लागला, अंगावरती आला, उड्या मारायला लागला. म्हणजे त्याची भूमिका फार आक्रमक दिसली. त्याच्यानंतर मी काय आपण तिथून डायरेक्ट चेक घेऊन वकिलांकडे गेल्यानंतर मग निलेश जोशी सर, सोलापूरचे वकील साहेब आहेत, त्यांनी मग मला मार्गदर्शन केलं. मी पूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आणि तिथून पुढे मग माझी कोर्टाची पायरी चालू झाली. आणि मग कोर्टामध्ये आता 9,90,000चा चेक परमेश्वर दत्तात्रय कोरे यांनी मला दिलेला होता. तर त्याची बँक व्याजदराने म्हणून मला कोर्टाने 13,31,500 रुपये मला द्यायची असं सांगितलेलं आहे. आणि ही रक्कम 1 वर्षाची जेल पण त्याला झालेली आहे. 13,31,500 रुपये द्यायचं आणि 1 वर्षाची जेल. आणि 1 महिन्यामध्ये ही रक्कम दिली तर बरं, नाही तर 1 महिन्याची जेल त्यांना वाढीव झालेली आहे. परमेश्वर दत्तात्रय कोरे. आम्हाला सांगा, ही प्रक्रिया कधी चालू झाली, सुरुवातीचा दिवस कोणता आणि निकाल कधी झाला? ही प्रक्रिया म्हणजे कोर्टात जाण्याचा जो योग आला ते 19-20 दरम्यान. ते आता ह्या महिन्यामध्ये आता निकाल लागला 26ला. मला निकाल लागला, खूप आनंद झाला. कारण आजपर्यंत मी मला त्रास झाला, खूप सोसलं. बाकीची कामं माझे दवाखान्यात, मुला लेकरांना आज न्यायचं ते उद्या न्यायची वेळ आली. तर त्या दिवशी मला तारखेला जावंच लागतं. दिवसभर मला तारखेत तिथं थांबावं लागतं. कालावधी 7 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. समाधानी आहे. अशा पद्धतीने खूप समाधानी आहे. आणि तरीही तसं पाहिलं तर आपण कुठल्याही बँकेमध्ये जर एफडी केली सहजरित्या तर 6-7 वर्षामध्ये माझ्या मते डबल होते रक्कम. मी काय व्याजदराचा विषय न करता किंवा सहज मी रक्कम ती बँकेत मी टाकली असती 9,90,000 तर मला डबल मिळाली असती एफडी केली असती. परंतु मला तेवढी नाही मिळाली. थोडस मला उणीव वाटते, कारण पैशाचे व्हॅल्यू थोडस 6-7 वर्षानंतर कमी झाले. त्याच्या मी चेक घेण्याच्या अगोदर 2 वर्ष त्यांना मी माल दिला होता आणि त्यांनी त्यावेळेस मला रोख रक्कम मला दिलेली होती. त्याने माझा खूप विश्वास संपादन करून माझा खरं पाहिलं तर
आणि आम्ही घरी बसून आपण जेवण मिळून करणं वगैरे आणि मिळून मिसळून राहायचो. माझा फोटो सुद्धा आहे. फोटो सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. मी त्याच्या खांद्यावरती हात टाकून सख्या भावासारखा असा मी त्याच्यावरती विश्वास ठेवून मी त्याला माल दिलेला होता. परंतु त्यांनी मला केसाने गळा कापला पाहिजे तर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? मला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे, आपलं विठुरायाचं पंढरपूर या ठिकाणी माग गेल्या 3 वर्षाखाली तिथं असंच द्राक्ष बागायतदार संघाची मिटिंग होती. तिथं सुद्धा मी परमेश्वर दत्तात्रय कोऱ्याचा विषय मी मांडला होता. कारण व्यापारीवाल्या असे येतात 2-3-4 वर्ष डाळिंब बागायतदार असतील, तुमचे द्राक्ष बागायतदार असतील, अन्य पेरू असतील, कुठलेही बागायतदारांना एक विनंती आहे हात जोडून की त्यांनी उधारी माल होता तेवढं देऊ नये आणि जर द्यायचा असेल तर चेक घ्यावा त्यांनी आणि चेक घेऊन चेक घेतला तरीही 2 वेळा 1 वेळा बॉन्ड्स करून त्यांनी शांत बसतात. शांत न बसतात त्यांनी सरळ आपलं चांगलं व्यवस्थित चांगले वकील पाहून कोर्टात लढाई करावी. भले न्याय मिळायला वेळ लागेल, परंतु न्याय देवता न्याय देतेच. थोडासा विलंब लागेल, वेळ लागेल आणि त्यांनी न थांबता न्यायासाठी झगडत राहावं म्हणूनच माझे जास्त प्रयत्न चालू आहेत की जी मला ही वेळ एवढी मोठी आलेली आहे, एवढे वर्ष थांबण्याची किंवा खूप खूप त्रास झाला. मला संध्याकाळी 12-1 ला जर मला जाग आली तर मी रात्रभर मी झोपत नव्हतो. कारण मी एवढा मोठा मी माझा माल दिलेला होता द्राक्ष माल. ठीक आहे, मी एकटा मी मालक नव्हतो. मी असेल, माझी पत्नी, मुलं सर्वजण आम्ही भरपूर आम्ही कष्ट करत होतो. मी काही एकटा मालक नव्हतो. मला वाटत होतं की मी माझ्या कुटुंबावरती अन्याय केलेला आहे, अन्याय करतोय असं मला वाटत. असा प्रकार द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या माध्यम बरोबर जास्त करतात. व्यापाऱ्यांबरोबर वाद घेतात. अशा प्रकार झालेले शेतकरी अनेक आपल्या सोलापूर अनेक शेतकरी आहेत. त्यांना काय सांगाल किंवा काय केलं पाहिजे त्यांचा व्यापाऱ्यांना नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की पहिला तर उधारी माल देऊ नये एक. आता माझा अनुभव वैयक्तिक पाहिलं तर आणि जर द्यायचंच असेल तर पूर्ण त्याची खात्री करून की बाबा चेक म्हणजे सर्वस्व नव्हं. कारण आहे, परंतु वेळ खूप जातो आहे त्याच्यामध्ये. म्हणून विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. असे सोलापूर जिल्ह्यात किती व्यापारी असतात? बरेच व्यापारी आहेत आणि याच व्यापाऱ्यांनी मलाच एकट्याला असं फसवल्याच नाही. बऱ्याच जणांचं आहे, परंतु फक्त आपले काशीगावचे झांबरे नाना पाटील आहेत. त्यांना यांनी 2 चेक दिले होते. त्यांची पण रक्कम काहीतरी 12.5 लाख रुपये यांच्याकडे आहे आणि त्याची प्रिंट पण मी कोर्टामध्ये मी जमा केली होती. परंतु त्यांनी त्यांचे मोठे बागायतदार आहेत किंवा त्यांचं मन मोठं असं म्हणून पण त्यांना सुद्धा या व्यापाऱ्यांनी फसवले 12.5 लाख रुपये. सामाजिक त्या प्रक्रियेदरम्यान काय बोलणं झालं त्यांची चर्चा केली. मी नानांची भेट घेतली. आदरणीय नाना झांबरे, नाना बाळासाहेब झांबरे नाना म्हणजे आमचे द्राक्ष ह्याच्यातले काय म्हणतात, द्राक्ष बागायतदारातले आमचे खरं दैवतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही बागा लावलेल्या आहेत. मतलब आपल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी नानांमुळेच बागा वाढलेल्या आहेत. ते मोठे शेतकरी आहेत. मी भेट घेतली. मी त्यांना म्हणलं नाना असं काय करावं, तर नानांनी मला त्यांचे चेक दाखवले आणि नानांनी मला सांगितलं की त्यांचे पण याच व्यापाऱ्याला फसवणूक केली. त्याच व्यापाऱ्यांनी फसवणूक केली. त्यांनी पण मला चेक दाखवले आणि परंतु नाना म्हटले की एवढ्या मोठ्या व्यापारातून मला नाही जमणार कदाचित वगैरे काहीतरी थोडंसं नेगेटिव्ह. नानांनी केस नाही केली. नाना म्हणजे खरं पाहिलं तर देव अवतारच आहे. एवढा मोठा गुन्हा होऊन सुद्धा एखाद्या समोरच्या व्यक्तीला ग बसतात म्हणजे थोडी दैवी शक्तीच म्हणावं लागेल ते तुकाराम महाराजांसाठी. आणि एकंदरीत जर मोठा पाय गेला, काय भावना शेवटची ते काय मी न्यायालयीन निर्णयाकडे मी खरंच न्याय देवता म्हणजे माझ्यासाठी देवच आहेत आता सध्या. कारण मी पण हतबल झालो होतो एवढ्या वर्षामध्ये. माझा देवावरचा सुद्धा विश्वास कमी झालेला होता, परंतु आता देवावरती माझा जास्त विश्वास आलेला आहे. कारण मला खरंच वेळ लागला, परंतु मला न्याय दिला आणि न्याय देवतेला मी नमस्कार दंडवत घालतो की मला खरंच मला न्याय दिला आणि मी खरंच खूप खुश आहे.